माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना की तोवर आपण सगळ्यांनी आणि पोलीस बांधवांनी देखील प्रमुख मार्ग जो आहे तो आपण नेहमीप्रमाणे हॅलो हॅलो झाडू मारायला पाहिजे। एक छोटीशी विनंती आहे, स्टेजची व्यवस्था पाहणारी जी मंडळी आहेत त्यांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे। पडताना दिसेल भाजपचं हे मुंबईतलं कार्यालय। त्या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांना थेटपणे फोन केलेला आहे। यंदाच्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटपाची जबाबदारी असेल, त्याचबरोबर फडणवीसांकडून रवींद्र चव्हाणांचं असं कौतुक करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातला फोन आपण पाहतो। तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन। यस यस यस। आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा यस यस, येतो येतो तिकडे, आम्ही थोड्या वेळाने येतो। चला, खूप शुभेच्छा तुम्हाला। माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं फार फार। तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन। यस यस यस। आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा यस यस, येतो येतो तिकडे, आम्ही थोड्या वेळाने। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 16 ची मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील पुण्यामध्ये अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आलेली होती। यापूर्वी प्रभाग क्रमांक 25 मध्ये रुपाली ठोंबरे पाटलांनी विरोध केलेला होता, तर दुसरीकडे पुण्याच्या प्रभाग क्रमांक 16 ची मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। मतमोजणी थांबवण्याचं कारण देखील लवकरच स्पष्ट होईल। मात्र अनेक ठिकाणी अशाच प्रकारे पुण्याच्या प्रभाग क्रमांक 16 चे अपडेट्स आपल्यापर्यंत येतात। त्या पाठोपाठ आता मालेगावमधून या घडीची सर्वात मोठी बातमी। मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये इस्लाम पार्टीनं मुसंडी मारलेली आहे। थोडा वेळ आधीच आपण मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा सुरू असलेला जल्लोषही पाहिलेला होता। एमआयएमची धुळधाण तर भाजपलाही त्या ठिकाणी मोठा धक्का देत मालेगाव महापालिकेमध्ये निवडणुकीत इस्लाम पार्टीनं मुसंडी मारलेली आहे। मुस्लिम बहुल असलेल्या या भागामध्ये एमआयएमचं प्रभुत्व होतं किंवा त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आणि उमेदवार निवडून येतील या संदर्भातली तयारी सुरू असताना एमआयएमची धुळधाण करत आणि भाजपलाही मोठा धक्का देत त्या ठिकाणचीच असलेली मालेगाव महापालिकेतील या संपूर्ण विजयानंतर मात्र यावेळेला दादा भुसे हे कार्यकर्त्यांशी बोलताना आपण यावेळेला पाहतोय। मालेगावमध्येच दादा भुसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे। त्या ठिकाणाहून आपण ही दृश्य पाहतोय। मालेगावची खरं तर जबाबदारी दादा भुसे यांना देण्यात आलेली होती। त्याचबरोबर नाशिक परिसरामध्ये दादा भुसे यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि गिरीश महाजनांनी देखील नाशिकमध्येच तळ ठोकलेला होता। मात्र त्यानंतर ज्यावेळेला दादा भुसे या कार्यकर्त्यांबरोबर बोलताय त्या ठिकाणची आपण पाहतोय, आवाज ऐकूयात। ही निवडणूक लढवली